संत विचारपीठाचे सर्व श्रोते बंधू भगिनींना नमस्कार. एक श्लोक मी म्हणते आणि मग सुरू करूया. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. भगवान शंकरांना वंदन करून आपण आज निर्वाण षटक या स्तोत्रातले 6 श्लोक आहेत ते समजावून घेणार आहोत. या 6 श्लोकामध्ये आद्य शंकराचार्यांनी आपल्या वेदसंस्कृतीप्रमाणे शिष्यांना आलेल्या शंका आणि त्यांना मिळालेलं उत्तर हे दिलंय असं मला वाटतं. पहिल्या श्लोकामध्ये ते म्हणतात, मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. 6 श्लोकांच्या शेवटच्या चरणामध्ये चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे उत्तर मिळाले. अर्थात गौडपादाचार्यांचे शिष्य गोविंदाचार्य आणि त्यांचे शिष्य शंकराचार्य वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद यामध्ये किंवा उपनिषदांमध्ये शिष्यांनी गुरूंना शंका विचारावी आणि गुरूंनी त्याचं उत्तर द्यावं. 3 महावाक्य आपण म्हणतो, कोहम सोहम तत्वमसी. कोहम हा प्रश्न जो आहे तो मी कोण आहे. मग गुरु म्हणतात तत्वमसी, ते तू आहेस. आणि ते तू आहेस हे पटतं शिष्याला आणि मग शिष्य म्हणतो 6 अहम. त्याच्या आधी मी कोण नाही हे कळायला हवं ना. मग आपण कोण आहोत हे आपल्याला कळेल. या पहिल्या श्लोकामध्ये शंकराचार्य आपल्याला सांगतायत, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, श्रोत्र, जिव्हा, घ्राण, नेत्र, व्योम, भूमी, तेज, वायू म्हणजे मी नव्हे. म्हणजे मी नव्हे असं म्हणण्याचं कारण काय आहे हे आपण समजून घेऊ. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या सगळ्यांना मिळून आपण अंतःकरण चतुष्टय म्हणतो. अंतःकरण चतुष्टयामध्ये 4 भाग जे आहेत ते शरीराचे अवयव आहेत. इंद्रिय आहे, मन हे 11वं इंद्रिय आहे ना. म्हणजे मन हे चंचल असतं. मनो मकारो मधुरो मीन ना असे चंचल 5 गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये मन हे अति चंचल आहे. मन वढाय वढाय आता होतं भुईवर गेलं गेलं अभयात असं बहिणाबाई सुद्धा सांगतात. असं हे मन, त्याचाच एक भाग बुद्धी, अहंकार आणि चित्त. मनामध्ये विकल्प संकल्प असतात, भावचंचलता असते, काही मनोरथ असतात, काही आशा आकांक्षा असतात. या सगळ्या नश्वर आहेत, चंचल आहेत, बदलणारे आहेत. क्षणात राग येतो, क्षणात प्रेम वाटतं, क्षणात तिरस्कार वाटतो, क्षणात आपुलकी वाटते. हे मन आहे. आपण म्हणतो निश्चयात्मिका बुद्धी, पण मनाचा हळूहळू निश्चय झाला की बुद्धीचं काम सुरू होतं. पण बुद्धी सुद्धा प्रतिकूल आणि अनुकूल विचार करत असते. अर्थात दोन्ही परस्पर विरुद्ध असे विचार असतात. म्हणून बुद्धी सुद्धा फिरते. म्हणून बुद्धी स्थिर नाही. मग कोण? अहंकार, मी असण्याची जाणीव. अहम तत्व हे चांगलं तत्व आहे. पण अहंकार म्हणजे गर्व, हा मनातल्या ज्याला आपण सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो, मी कोणीतरी श्रेष्ठ आहे असं वाटायला लागणं, की त्याच्यातून अत्यभिमान निर्माण होतो. अस्मिता नुसती उरत नाही, गर्व होतो, मद आणि ताठा येतो. म्हणून हा ताठा सुद्धा अध्यात्माला बाधक आहे. म्हणून तोही मी नाही. मग चित्त आहे. आपण योगामध्ये म्हणतो योग चित्त वृत्ती निरोधा, म्हणजे चित्तामध्ये वृत्ती निर्माण होत असतात. अर्थात वृत्ती निर्माण झाल्या की सत्व रज तम हे 3 गुण आहेत. सात्विक वृत्ती, राजस वृत्ती, तामस वृत्ती. म्हणजे हेही पुन्हा बदलतं. 3ही गुण माणसाच्या शरीरामध्ये असतात, जन्मापासून असतात, पण ते क्षणोक्षणी बदलत असतात. म्हणून अधिकाधिक सात्विकतेकडे जाणं हे आवश्यक असतं. पण तमोगुण आणि रजोगुण हे त्याला अटकाव करत असतात.
म्हणजे कमी जास्त प्रमाण होत असतं म्हणून चित्तही बदलतं आहे. ते बदलतं चित्त मी नाही. मी श्रोत्र नाही, असं शंकराचार्य म्हणतायत. श्रोत्र म्हणजे कान, कर्ण. आपल्याला बाह्य कर्ण दिसतो, पण कानावर जे जे पडतं ते ते. बाळ जन्माला आलं की बारशाच्या दिवशी बाळाच्या कानात नाव सांगतात. त्या कानातून ते नाव त्याच्या मनापर्यंत पोहोचतं आणि त्या बाळाला वाटतं की ते नाव म्हणजे मी आहे, ते नाव म्हणजे मी आहे. पण नाम ही एक कला आहे आत्म्याची, 16वी कला आहे. अर्थात श्रोत्र काम करतं शब्द ऐकण्याचं. शब्द, ध्वनी, स्वर, रव, आवाज किती समानार्थी शब्द अनेक आहेत. कोलाहल, गोंगाट हे सगळे कानावर पडत असतात. काही श्रवणीय असतात, काही अश्रवणीय असतात. अर्थात हे श्रोत्र कार्य सुद्धा मी नव्हे, श्रोत्र म्हणजे मी नव्हे. मग जिव्हा आहे का मी? शिष्याला प्रश्न पडतो, मी जिव्हा आहे का? तू जिव्हा सुद्धा नाहीस. जिव्हा म्हणजे जीभ. जिभेची 2 कामं असतात. एक बोलण्याचं काम असतं आणि दुसरं रस घेण्याचं काम असतं. षड्रसांची चव घेणं आणि आपल्या मनातले विचार व्यक्त करणं यासाठी जिव्हा कार्यरत असते. ही जिव्हा चांगलंही बोलते आणि वाईटही बोलते. म्हणून मन दुखावतेही आणि मन जिंकतेही. परस्पर विरोधी कार्य करणारी जिव्हा सुद्धा मी नाही. म्हणून मग कोण आहे मी? पुन्हा प्रश्न पडला. मी घ्राण म्हणजे नाक आहे का? नासिका आहे का? अवघ्राण करणं म्हणजे गंध घेणं. हं? या गंधामध्ये सुद्धा तीव्रता आणि मंदता असते. दरवळ असतो, दुर्गंध असतो आणि सुगंधही असतो. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, या इंद्रियांनी करायच्या, त्यांना दैवी स्पर्श असतो. पण ज्या वाईट गोष्टी आहेत, त्यांना आसुरी स्पर्श असतो. असा आसुरी स्पर्श करणारा मी आहे का? सामावून घेणारा मी आहे का? म्हणून घ्राण सुद्धा मी नाही. श्वास घेण्याचं काम मी करतो. जीव करतो. मी म्हणजे जीव. पण तरी सुद्धा तो श्वास, उच्छ्वास, निश्वास 18 प्रकारचे श्वास आहेत हो. आणि ह्या 18 श्वासामध्ये वेगवेगळे प्रकार जे येतात त्याच्यात प्राण असतो. पृथ्वी, काम, रूप, आकाश, तम, रूप, पाणी आणि वीर्य असे 8 प्रकारचे प्राण आहेत, असं म्हटलं. म्हणजे घ्राणाने श्वास घ्यायचा आहे, तर या 8 घटकांच्या पर्यंत पोहोचतो ना तो. म्हणजे हेही घटक सगळे बदलतायत. म्हणून केवळ प्राण मी नाही, घ्राण मी नाही. नाकाने श्वास घ्यायचा. प्राण म्हणजे काय हे आपण नंतर बघणारच आहोत. मी आकाश सुद्धा नाही. व्योम म्हणजे आकाश. आकाशाची विशालता आपल्या मनात असावी, उदारता असावी. छायाछत्र आकाशासारखं धरावं असं आपण म्हणतो. पण आकाशामध्ये सगळा परिसर व्याप्त होतो. आपल्या शरीरामध्ये सुद्धा हृदयाकाश आहे, उदर आकाश आहे, मेंदूमध्ये सुद्धा पोकळी आहे. जिथे जिथे पोकळी आहे तिथे ते आकाश आहे. अर्थात एक लक्षात घ्यायचं, हे सर्व घटक जेव्हा शंकराचार्य सांगतात, तेव्हा ते देहाशी संबंधित असतात, शरीराशी संबंधित असतात, अधिभौतिक असतात. ते आध्यात्मिक किंवा अधिदैविक नसतात. आणि म्हणून जे जे अधिभौतिक आहे, ते मी नव्हे. कारण ते बदलत आहे, ते फिरतं आहे, ते नष्ट होत आहे, क्षर आहे ते. म्हणून मी भूमी सुद्धा नाही. हां. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. कोंबाची लवलव भूमीचं मार्दव सांगत असते. पण तरी सुद्धा या भूमीमध्ये पुन्हा थंडी, वारा, ऊन याप्रमाणे बदल होत जातो. उन्हाळ्यामध्ये भूमीची मातीची ढेकळं तयार होतात, ती फोडावी लागतात. म्हणजे भूमीचं मार्दव उरतं का तिथे? उरतच नाही. मग जे उरत नाही, जे पुन्हा निर्माण करावं लागतं. उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळे अ, गुण या सगळ्या घटकांना लागू होतात आणि म्हणून ते मी नाही. मी तेज आहे का? पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश पंचमहाभूतांमध्ये तेज आहे. तेज म्हणजे आभा, चमक. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला एक तेज असतं. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याभोवती एक आरा असतो. प्रभा असते, आभा असते असं म्हणतात. देवाच्या मूर्तीभोवती प्रभावळ असते.
तर ती प्रभावळ म्हणजे आभा, तेज असतं. पण ते तेज कमी जास्त होतं. आपण ऐकतो, वाचतो, की कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीवरती सूर्यास्ताच्या वेळी किरण येतात. पण ते किरण सर्व अंगाला एकदम व्यापतात का? आधी पायावर पडतात, मग मध्य शरीरावर येतात, मग मुखावर येतात आणि मुखावर टिकून राहतात का? नाही हो. ते सरळ सरकत, सरकत, सरकत सूर्यास्ताला गेला की संपून जातात. असं हे तेज सुद्धा मी नव्हे. मग मी वायू आहे का? वारा आहे. आता आपण म्हणतो की वारा पंचप्राणांमध्ये वाराच आहे ना मुख्य प्राण म्हणजे. पण तो वारा हा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. तो टिकून राहत नाही. चंचल आहे तो, फिरतो. हवा हलली की आपण वारा म्हणतो. पण काय उघडतंय? हवा हलत सुद्धा नाहीये, वारा येत सुद्धा नाहीये. पानं सुद्धा हलत नाहीत झाडाची. असं ज्याचं असणं नसणं होतं, तो सुद्धा मी नाही. मग हे सगळं जर मी नाही, तर मी कोण आहे? म्हणून पहिल्या श्लोकाच्या शेवटच्या चरणामध्ये शंकराचार्य आपल्याला सांगतात, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चित आनंद रूप. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चिरंतन चैतन्यमय आणि आनंद. आनंदमय कोश आहे ना 5वा. मन, प्राण, अन्न, विज्ञान आणि आनंद. या आनंदमय कोशाची परिणती या दैवी आनंदात होते. आणि म्हणून भगवान शंकराचार्यांना वाटतं, की मी आनंद रूप आहे. तो आनंद म्हणजे मी आहे. आनंद म्हणजे सुख नव्हे. सुखाच्या विरुद्ध दुःख असतं. सुख क्षणिक असतं, पुन्हा दुःख येतं. दुःख जातं, सुख येतं. म्हणून ते क्षणभंगूर आहेत. पण एकदा का आपल्याला चांगल्या गोष्टीचा आनंद झाला, दैवी आनंद झाला, की तो संपत नाही. म्हणजे आत्मरूप आहे, ते सच्चिदानंद रूप आहे. आपण सत्यम, शिवम, सुंदरम हे 3 शब्द ऐकतो. सत्य, सत असणारं. शिव पवित्र आहे आणि सुंदरतेनं नटलेलं आहे. मन आकर्षित करून घेणार आहे. ही सगळी सृष्टी सुंदरतेनं बहरलेली आहे. म्हणजे जे सत्य, शिव, सुंदर ते माझ्या ठिकाणी आहे. तो आनंदरूप आत्मा मी आहे. असं उत्तर या 4थ्या चरणामध्ये शिष्याला मिळतं. हा झाला पहिला श्लोक. पुन्हा दुसऱ्या श्लोकामध्ये असे आपण हे 6 श्लोक वाचले ना, तर आपल्याला वाटतं काय आहे? हे साधे शब्द आहेत. एकापुढे एक ठेवलेत. वर्णन केलंय. असं नाहीये. त्याचा अन्वयार्थ लावायला हवा. आणि त्यातलं जे गुपित आहे, जे रहस्य आहे, जे गूढ आहे, ते उकलायला हवं. म्हणून या दुसऱ्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात, "न च प्राणसंज्ञो, न वै पंचवायुः, न वा सप्तधातुर्, न वा पंचकोशाः, न वाक्पाणिपादं, न चोपस्थपायु, चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्." न च प्राणसंज्ञो, प्राण अशी संज्ञा ज्याला मिळते, तो प्राण मी नाही. आता निष्प्राण देह असेल, तर ते निर्जीव कलेवर होईल ना. पण तो प्राण म्हणजे मी नाही. प्राण जो शरीरामध्ये घालतो, तो मी आहे. हे सगळे घटक जो निर्माण करतो, तो मी आहे. हे त्याचं उत्तर आहे. आपण प्राण म्हटलं, की पंचप्राण कळतात. प्राण हा मुख्य प्राण आहे आणि प्राण, अपान, व्यान, समान, उदान हे 5 प्रकार आहेत प्राणाचे. आपल्या शरीरामध्ये वरच्या भागामध्ये हृदयामध्ये प्राण येतो आणि कमरेच्या खालच्या भागामध्ये तो शिरला की अपान वायूचं काम करतो. तो व्यान आहे, सगळ्या सांध्यांच्या ठिकाणी असतो. समानतेनं सर्व शरीरभर असतो, तो समान असतो आणि वर नेतो मनाला, तो उदान असतो. हे 5 प्राण जसे आहेत, तसे 5 उपप्राण पण आहेत. प्राणाचा उपप्राण नाग नावाचा आहे. अपानाचा उपप्राण कूर्म नावाचा आहे. व्यानाचा व्यान या प्राणाचा उपप्राण कृकल नावाचा आहे. समान या प्राणाचा देवदत्त आहे आणि उदान या 5व्या प्राणाचा उपप्राण धनंजय हा आहे. हा धनंजय डोळ्यामध्ये असतो आणि जेव्हा प्राण जातो तर सगळ्यात शेवटी
हा धनंजय बाहेर पडतो. पण हा येणारा जाणार आहे, प्राण येतो आणि जातो, तो निष्प्राणही करतो. आणि म्हणून तो प्राण संज्ञा ज्याला आहे तो मी नाही. हा प्राण ज्याच्यामुळे येतो तो मी आहे, हे उत्तर लक्षात ठेवायचं. न पंचवायू, 5 वायू जे आहेत ते 5 वायू मी नव्हे. आता हे 5 वायू कुठे कुठे येतात बरं आणि कसे असतात हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं. हं, अष्टविध प्राण आहेत. म्हणजे पंचप्राण आपण म्हणतो, उपनिषदांमध्ये अष्टविध प्राण सांगितलेत. अर्थात प्राण हा वाराच आहे ना. आणि म्हणून ते प्राण असे आहेत: पृथ्वी, काम, रूप, आकाश, तम, पुन्हा एकदा प्रतिबिंब रूपी रूप आणि पाणी. हे अष्टविध प्राण आहे. याच्यामध्ये प्राणांची शक्ती आहे. पण इथं म्हटलं पंचवायू, 5 वायू मी नाही. ते कोणते 5 वायू? छांदोग्य उपनिषदामध्ये या 5 वायूंचा उल्लेख आपल्याला मिळतो. हे पंचवायू, त्यामध्ये पहिला आहे अग्नी, दुसरा आहे सूर्य, तिसरा आहे चंद्र, चौथा आहे जल आणि 5वा वायू ग्राहक. ग्राहक या शब्दाचा अर्थ ग्रहण करणारा. हा जो वारा आहे 5वा, तो वरचे 4 वायू ग्रहण करतो. वाऱ्यामुळे आग फोफावते आपण म्हणतो, आणि वाऱ्यामुळे दिवा विझतो हेही आपण म्हणतो. म्हणजे अग्नीचं कार्य हा वारा नियंत्रित करतो आणि म्हणून तो एक वायू आहे अग्नी. सूर्य, सूर्याचं भ्रमण होत असतं. सूर्य अस्त होतो, उदयाला येतो. जणू काही हा वारा या सूर्याचं तेज वाढवतो आणि कमी करतो. म्हणून हा ग्राहक आहे. आपण ग्राहक म्हणजे गिऱ्हाईक म्हणतो तसं नाहीये. ग्रहण करणारा तो ग्राहक. खरा शब्द ग्राहक या शब्दाचा अर्थ असाच आहे. दुकानातल्या वस्तू ज्या ग्रहण करतो, घेतो, तो ग्राहक. चंद्र हा कसा काय वारा असेल? आपला चांद्रमास असतो आपण म्हणतो. नक्षत्रातून भ्रमण करणारा चंद्र आहे. राशी भ्रमण होत असतं. हे सगळं वाऱ्यामुळेच होत असतं. आणि आपण बघतो जल म्हणजे समुद्राच्या लाटा ह्या वाऱ्यामुळेच उंच उंच उभ्या राहतात आणि खाली खालीही जातात, भरती ओहोटी होत असते. या 5 प्रकारच्या कार्यामुळे हे पंचवायू मानले जातात. न वै पंचवायू, ही कामं सुद्धा चिरंतन टिकणारी नाहीत. आणि म्हणून या 5 वायूंमध्ये मी नाही. 5 वायू माझ्यामध्ये आहेत, मी याच्यामध्ये नाही. नवा सप्तधातू, सप्तधातू शरीरामध्ये आहेत ना. त्याच्यामध्ये आपण बघतो की रस, रक्त, मांस, मेद, मज्जा आणि शुक्र, वीर्य असे हे सप्तधातू शरीरात आहेत. अर्थात त्यांची वेगवेगळी कार्य आहेत. ते वाढतात, कमी होतात, नाहीसे होतात. हे बघतो आपण. आणि म्हणून हे सप्तधातू म्हणजे मी नव्हे. पंचकोश मी नाही. मगाशी म्हटलं तसं अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. मनापासून आनंदापर्यंत होणारी ही वाटचाल, यातला हा आनंद जो आहे तो क्षणिक आनंद आहे. आणि ब्रह्मानंद जो आहे तो मोठा आहे. हा ब्रह्मानंद प्राप्त होईपर्यंत साधक योगी माणूस आहे तो थांबत नाही. कारण आपल्याला ब्रह्मानंदाची व्याख्या कळते. कोणताही माहितीये का? एक मनुष्याचा आनंद असतो असे 100 मनुष्य आनंद म्हणजे एक गंधर्वांचा आनंद. गंधर्वांचे 100 आनंद म्हणजे देवांचा एक आनंद. देवांचे 100 आनंद म्हणजे देवांचा एक आनंद. 100 पितरांचे आनंद म्हणजे आजान देवांचा एक आनंद. आजान देवांचे 100 आनंद म्हणजे कर्मदेवाचे 100 आनंद. आणि त्यातून महादेवासारखे जे श्रेष्ठ देव आहेत, कर्मदेवांचे 100 आनंद म्हणजे श्रेष्ठ देवांचा एक आनंद. आणि श्रेष्ठ देवांचा एक आनंद म्हणजे देवराज इंद्राचा एक आनंद असं मानलं जातं. या इंद्राचा एक आनंद म्हणजे
100 आनंद इंद्राचे घेतले तर बृहस्पतीचा एक आनंद होतो. आणि बृहस्पतीचे 100 आनंद म्हणजे प्रजापतीचा एक आनंद होतो. आणि प्रजापतींचे 100 आनंद म्हणजे ब्रह्मानंद, एक ब्रह्मानंद. असं लक्षात ठेवायला लागतं. म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त व्हायला किती प्रकारचे आनंद यावे लागतील आणि किती प्रमाणात यावे लागतील. मग या पंचकोशातला आनंदमय कोश जो आहे, तो एक अंश आहे त्या ब्रह्मानंदाचा, पूर्ण ब्रह्मानंद नव्हे. जेव्हा आपण अंश म्हणतो ना, तेव्हा लक्षात घ्यायला लागतं, की हे सगळे अवयव सांगतायत शंकराचार्य, मी नाही, मी नाही, मी नाही. याचं कारण काय? ज्याप्रमाणे चक्रधर स्वामींनी एक गोष्ट सांगितली आपल्याला माहिती आहे, की 7 जन्मानंद अंध, जन्माने अंध असलेले लोक हत्ती बघायला गेले आणि त्यांनी हत्ती बघितला. कसा बघितला? एकानं पायाला हात लावला, एकानं शेपटीला हात लावला, एकानं सोंडेला हात लावला, एकानं कानाला हात लावला, एकानं पाठीला हात लावला आणि ते म्हणाले, आम्हाला हत्ती समजला. एकानं पोटाला हात लावला. मग प्रत्येक जण म्हणायला लागला, जो डोळस होता या अंधाना प्रश्न विचारला, हत्ती कसा आहे रे? तेव्हा प्रत्येक जण म्हणाला, एक जण म्हणाला, हत्ती पायासारखा आहे, खांबासारखा आहे. हत्ती मुसळासारखा आहे, सोंडेला हात लावलेला म्हणाला. शेपटीला हात लावलेला म्हणाला, हत्ती खराट्यासारखा आहे. पोटाला हात लावलेला हत्ती कोथळ्यासारखा आहे. आणि पाठीला हात लावलेला जन्मांध म्हणाला, हत्ती भिंतीसारखा आहे. आता कोथळा, भिंत, शेपूट, मुसळ किंवा खांब म्हणजे हत्ती आहे का? सोंड म्हणजे हत्ती आहे का? नुसतं शेपूट म्हणजे हत्ती आहे का? तर नाही. डोळस म्हणाला, अरे बाबांनो, हा हत्तीचा एक एक अवयव आहे. या सगळ्या अवयवांनी युक्त तो हत्ती. म्हणून आपल्याला वाटतं की हे नाही, नाही, नाही कसं म्हणतात शंकराचार्य? मी अमुक नाही, मी तमुक नाही, मी तमुक नाही. तर असं नाही. हे सगळे एक 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 घटक आहेत. आणि म्हणून हे सगळे घटक मिळून जो होतो, तो सच्चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम. तो शिव मी आहे. तो शिव मी आहे. असं 4थ्या चरणामध्ये आपल्याला सांगतायत शंकराचार्य. आता हे आपण पाहिलं, पंचकोशापर्यंत आलो, पण या श्लोकामध्ये पुढे त्यांनी वाक म्हणजे वाणी मी नाही. आपल्याला माहितीये परापश्यंती, मध्यमा, वैखरी 4 प्रकारच्या वाणी आहेत. परावाणी ही दैवी वाणी आहे खरं म्हणजे. ही अमूर्त आहे. खरं म्हणजे पश्यंती मध्यमेपर्यंत सगळ्या अमूर्त आहेत. वैखरी ही सुद्धा अमूर्त आहे, पण ती प्रकट होते. आपल्याला ऐकायला येते, ओठातून बाहेर पडते. ओठातून, कंठातून, पोटातून, नाभीतून बाहेर पडणाऱ्या ह्या 4 वाणी म्हणजे मी नाही. आपण म्हणतो बोलविता धनी वेगळाची. हा बोलविता धनी वेगळाची म्हणजे आज मला अनुभव तो येतोय, की मी आज बोलते खरी, पण हा बोलविता धनी वेगळाच आहे. का बरं मला ही संधी घ्यावीशी वाटली? कोणी दिली? का दिली? मला नाही माहिती. कळलं? म्हणजे ही वाणी आहे, ती सुद्धा स्थिर होणारी आहे, संपणारी आहे, वाढणारी आहे, कमी होणारी आहे आणि म्हणून ही वाणी मी नाही. वाणी म्हणजे शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा आपण म्हणतो. आणि उपदेशदा म्हणतात, की "ततो वाग्देवी उपास्व इति." तू वाग्देवीची म्हणजे वाणीची उपासना कर. कारण वाणी हे सगळं जीवन आपलं घडवत असते. म्हणजे एका बाजूला जीवन घडवण्याचं काम करते, पण दुसऱ्या बाजूला दुधारी शस्त्रासारखं सुद्धा काम करते. म्हणून ही वाणी म्हणजे मी नाही, असं शंकराचार्य सांगतायत. मी पाणी म्हणजे हात नाही. हात उगारलाही जातो आणि हात देण्यासाठी पुढेही केला जातो. सहकार्यासाठी हात पुढे केला जातो. तळ हातावर काहीतरी घेता येतं. तळ हातावरच्या आवळ्यासारखं जग बघता येतं आणि तळ हातावरच्या फोडासारखं एखाद्या माणसाला जपताही येतं. पण ही विविध कार्य आहेत. केव्हा केव्हा होतात, केव्हा केव्हा नाही. म्हणजे हे कर्मेंद्रिय आहे हात हे. ते कर्मेंद्रिय म्हणजे मी नव्हे. कारण इंद्रिय ही आत्म्याची एक कला आहे. ही कला म्हणजे पूर्ण चंद्रबिंब होईल का? ती एक कला आहे. म्हणून हे पाणी, इंद्रिय, हात म्हणजे मी नाही.
पाय म्हणजे मी आहे का? पाद म्हणजे पाय. आपण म्हणतो आत्म्याचे 4 पाद आहेत. 4 अवस्था आहेत. पाद म्हणजे अवस्था. म्हणजे स्वप्न, जागृती, सुषुप्ती आणि तुर्या. हे आत्म्याचे 4 पाद आहेत. मग आपल्या माणसाचे किंवा प्राण्यांचे चतुष्पाद प्राणी आहेत, द्विपाद प्राणी आहेत, असंख्य पायांचे प्राणी आहेत, 6 पायांचे कीटक आहेत. हे सगळे जे आहेत ते पाय कमी जास्त होणारे आहेत. पायांचा उपयोग झाला नाही तर पाय संपून सुद्धा जातील उत्क्रांती तत्वाप्रमाणे. माशांना शेपूट आली, कुठे आहेत पाय? पण ते पायासारखं काम करतात असं वाटतं. म्हणून हे पाय नावाचं इंद्रिय म्हणजे मी नाही. जरी मी पायाने फिरत असलो, चालत असलो ना, लाथ उगारत असलो, बघा कसे परस्पर विरोधी काम आहेत. हे परस्पर विरोधी काम करणं हे काही आत्म्याचं लक्षण नव्हे. हे त्या घटकाचं लक्षण आहे. लक्षण म्हणजे पूर्ण वस्तू होते का? आपण म्हणतो पाऊस पडण्याची लक्षणं दिसतायत. लक्षणं दिसतात म्हणजे आकाशात मेघ येतात, ढग येतात काळे ढग. पण पाऊस पडतोच असं नाही. जोराचा वारा सुटलाय. पाऊस पडेल असं नाही. ते ढग एकत्र येऊन त्याला थंडी लागून जेव्हा वर्षा होईल तेव्हा आता पाऊस पडतो. आणि म्हणून हा एक घटक म्हणजे मी पूर्ण नव्हे. बरं मी उपस्थही नाही. उपस्थ म्हणजे लिंग. मग या लिंगाची खूण आहे. लिंग म्हणजेच खूण. मनुष्य असण्याची खूण वेगळी आहे. प्राणी असण्याची खूण वेगळी आहे. सजीवाची खूण आहे ती. सर्जनशीलता, नवनिर्मिती घडवण्यासाठी, प्रजोत्पादनासाठी उपाय होतो. उपस्थ, स्थ म्हणजे असणं, उप म्हणजे जवळ. म्हणजे मूत्र विसर्जनाचंही काम केलं जातं आणि सृजनाचंही काम केलं जातं. जवळ आहेत काम, पण ते काम म्हणजे सगळं पूर्ण नव्हे. आणि पायू म्हणजे गुदद्वार आहे, मलविसर्जन आहे. ही सगळी इंद्रिय आहेत, ही कर्मेंद्रिय आहेत. काही ज्ञानेंद्रियांसारखे कामं करणारे आहेत, पण ही कर्मेंद्रिय म्हणजे मी नाही. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवो. या ठिकाणी ही जी इंद्रिय आहेत, या इंद्रियामध्ये एक चैतन्य आहे, एक शक्ती आहे. त्यामध्ये जोर असेल तर ते इंद्रिय काम करतं. नसेल तर ते काम करत नाही. म्हणून इंद्रियांना चालना देणारा जो कोणी आहे, म्हणजे आपण 13व्या अध्यायात भगवद्गीतेच्या क्षेत्रज्ञाचा विचार करतो. तो क्षेत्रज्ञ म्हणजे जीव असेल, पण त्याच्याही पलीकडे आहे ना परमात्मा, आत्मा आणि परमात्मा. ते स्वरूप या ठिकाणी येत नाही, या सगळ्या घटकांमध्ये. आणि ते जे रूप आहे तो चिदानंद, सच्चित आनंद शिवरूप असा मी आहे. असं शंकराचार्य आपल्याला समजावून सांगतायत. पुन्हा 3रा श्लोक येतो आणि त्यात ते म्हणतायत, न मे द्वेष रागौ, न मे लोभ मोहौ, न मे वै मदो नैव मात्सर्य भावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता द्वेष, राग, लोभ, मोह हे कोण आहेत? विकार आहेत ना, षड्विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. हे विकार आत्म्याचं रूप असू शकतील का? जे मानवी जीवनाला सुद्धा बाधक ठरतात, अतिरेक त्यांचा झाला तर. म्हणजे एखादा माणूस माणूस लोभी असतो. माणूस संग्रह करणारा असतो. लोकसंग्रह करणारा असतो. तो मर्यादेत असतो तोपर्यंत ठीक आहे. पण तो लोभ बळावला की सत्ता, संपत्ती यांचा लोभ माणसाला कुठल्या कुठे घेऊन जातो. एकमेकांचा द्वेष करणं, एकमेकांचा राग करणं, क्रोध येणं मनामध्ये. क्रोध येतो मनामध्ये. म्हणजे क्रोध येणं हे दुसऱ्यावर अवलंबून नसतं. ते आपल्यावरच अवलंबून असतं. आपल्यामध्ये मनामध्ये आपण राग आणायचा की नाही हे आपण ठरवायचं असतं. पण मन आहे चंचल. आधी सुरुवातीलाच मन शब्द येऊन गेला आणि त्यामुळे ज्या मनामध्ये हे षड्विकार निर्माण होतात, त्यातला द्वेष म्हणजे मी नव्हे. द्वेष याचा अर्थ काय? दुसऱ्याचं पाऊल मागे ओढण्याची वृत्ती. दुसऱ्याला चांगलं मिळालं की ज्याला बघवत नाही तो त्याचा द्वेष करतो. राग आहे,
क्रोध आहे, क्रोधही माणसाला नष्ट करतो. अतिक्रोध. लोभ आणि मोह हे तर नरकाची दारं आहेत. हे आपल्याला माहिती आहे. भगवद्गीता सांगते आपल्याला. काम आणि क्रोध आहेत. लोभ, मोह ही अपत्य होत जातात त्यांची आणि मग पुढे सगळाच नाश होतो. ध्यायते विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते. संगात संजायते कामः. कामात क्रोधोऽभिजायते. क्रोधात भवति सम्मोहः. सम्मोहात स्मृतिविभ्रमः. भ्रमात बुद्धिनाशः आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. शेवटचं टोक हे विकार गाठतात. आणि म्हणून न मे वै मदो, तो जो मद आहे, अहंकार आहे, तो मी नाही. अंगामध्ये जोर असतो, हत्ती मदोन्मत्त होतो. तसा तरुण रक्त असतं, सळसळतं रक्त असतं आणि मी करेन ती पूर्व दिशा, माझं जे असेल तेच चांगलं असं म्हणणार असतो, तो मदोन्मत्त होतो. असा तो मद मानवी जीवनाला पूरक नसतो, तो बाधक ठरतो. काही प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण मद हा बाधकच आहे. मात्सर्य भाव, मत्सर. पुन्हा द्वेष, तसा हा मत्सर. दुसऱ्याला काही चांगलं मिळालं की मला का नाही, माझ्याकडे पण ते पाहिजे. मग ते कसं हिसकावून घेणार, कसं मिळवणार, असा जो भाव मनामध्ये निर्माण होतो, तो भाव म्हणजे मी नव्हे, असं शंकराचार्य सांगतायत. पण त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतायत, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष. आता हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. पण हे पुरुषार्थ म्हणजे मी नव्हे. तेव्हा मी नव्हे. धर्म आणि धर्म भेद होऊन जर कलह निर्माण झाला, तर तो धर्म मी नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीने पालन केलेला समाज कार्याला योग्य असेल, तर तो धर्म म्हणजे मी असेल, असं भगवंतांनी आपल्याला सांगितलंय भगवद्गीतेमध्ये आणि भागवतामध्ये सुद्धा. म्हणून धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्म नव्हे. मानवता धर्म, भूतदया धर्म, त्याच्यामध्ये एखादा अंश परमात्म्याचा आपल्याला दिसतो, पण तो अंश असतो. म्हणून धर्म म्हणजे मी नव्हे. धर्माचं पालन करणं, धर्मो रक्षति रक्षितः, मान्य आहे. पण केवळ धर्माचं रक्षण करणं म्हणजे आत्मा समजणं नव्हे. त्याचप्रमाणे अर्थ, अर्थप्राप्ती. अर्थो ही कन्या परकीय एव, तो अर्थ वेगळा. सर्वार्थाने म्हणतो आपण, तोही अर्थ वेगळा. पण इथं अर्थ म्हणजे जीवनावश्यक संपत्ती. ही जीवनावश्यक संपत्ती किती मिळवावी? आपण वर्तमानपत्रामध्ये ऐकतो, वाचतो, कोणाकोणाकडे किती बेहिशेबी संपत्ती मिळतीये. साध्या माणसाकडे सुद्धा. हा अर्थ म्हणजे मी नव्हे. जो अर्थाच्या मागे लागतो, अर्थकारण करतो, हा, तो मोक्षापासून आणि परमात्म्यापासून लांबच जातो. म्हणून लक्ष्मी नारायणाच्या बरोबर आहे खरी, पण ती चंचल आहे. तुमच्याजवळ आली तर ती केव्हा जाईल सांगता येत नाही. म्हणून नारायणाची सेवा करायची असेल, भक्ती करायची असेल, तर लक्ष्मीला पावन प्रसन्न करून घ्यावं, पण तिच्या मागे लागू नये. तिच्या मागे जो लागतो त्याच्यापासून लक्ष्मी लांब जाते आणि तिच्याकडे पाठ फिरून जो नारायणाकडे जातो त्याच्या पाठीमागे लक्ष्मी येते आणि ती धर्माला, मोक्षाला, ज्ञानाला पूरक ठरते. म्हणून अर्थ म्हणजे मी नव्हे. काम म्हणजे मी नव्हे. काम म्हणजे प्रेम मनातलं, वासना, इच्छा, आकांक्षा. या कामपूर्तीसाठी लोक काय काय करतात ऐकवत सुद्धा नाही आपल्याला. पण मुलगी वयात आली, मुलगा वयात आला की कामपूर्तीसाठी विवाह संस्कार केला जातो. तो करणं आवश्यक असतं समाजकार्यासाठी, समाजधारणेसाठी. पण एक घटक म्हणून बघताना काम म्हणजे मी नव्हे. न मोक्षः. आता चतुर्विध मुक्ती आहेत, मोक्ष आहेत. सलोकता, स्वरूपता, समीपता, सायुज्यता आहेत ना 4 मुक्ती. पण याची दही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा, असं जेव्हा एखादा योगी म्हणतो, तुकारामांसारखा संत म्हणतो, तेव्हा काय होतं हो? बद्धतेपासून मुक्ततेकडं. सिद्ध, साधक, बद्ध, मुक्त आहेत ना. मग हा साधक जो असतो तो सिद्ध होतो, पण तरी सुद्धा अष्टसिद्धीमध्ये बद्ध होतो. त्यातूनही बाहेर पडलं पाहिजे आणि मुक्त झालं पाहिजे. पण तरी सुद्धा तो मोकळेपणा, ती मुक्ती, तो मोक्ष हा
क्षणिक असेल, केव्हा बद्धता येईल सांगता येत नाही. म्हणून जर मनावर विजय मिळवला नाही, भावनांच्यावर विजय मिळवला नाही, तरी मुक्ती मिळाली तरी ती शक्ती होईलच असं नाही, टिकून राहीलच असं नाही. आणि म्हणून याच्या कारण त्याच्यातून अगतिकता, अविचार होण्याची, निर्माण होण्याची शक्यता असते. हे होऊ नये म्हणूनच भगवान शंकराचार्य, आद्य शंकराचार्य म्हणतायत, चिदानंद रूप शिवोहम शिवो. आपलं आनंद स्वरूप जे आहे, मूळ आहे, ते आपण सोडता कामा नये. ते आपण टिकवून ठेवायला हवं. असा हा शिवरूप आनंद जो आहे, पवित्र आनंद आहे, तो टिकायला हवा. चौथ्या श्लोका बरं कळलं आम्हाला हा आनंद कसा वाढवायचा, याचे अनेक मार्ग आम्ही सांगतो, बोलतो, चर्चा करतो. सकल संत विचारपीठ सांगत असतं. हा, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवो. तर आता आध्यात्मिक गोष्टींना स्पर्श केलाय. आतापर्यंत आपण बघितलं शारीरिक आधी भौतिक गोष्टी होत्या. पुण्य, परोपकार. आपण म्हणतो अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार हा पुण्यदायी आहे आणि पाप परपीडनातून निर्माण होतं. पण हे परोपकार सुद्धा आपण म्हणतो ना, अति सर्वत्र वर्जयेत. पुण्यकार्य सुद्धा अति झालं तर पुन्हा ती मर्यादा कुठे येते कळत नाही. पुण्याचं पाप घडायला वेळ लागत नाही. म्हणते पुण्य मी नाही, स्वार्थी पुण्य मी नाही. स्वार्थी पुण्य असेल तर ते शिवतत्व होईल आणि तो शिव म्हणजे मी आहे, असं शंकराचार्यांना म्हणायचंय. पुण्यन्न पापम, पुण्याच्या विरुद्ध पाप. दुसरा त्रास द्यायचाच नाही, म्हणजे मनानं सुद्धा नाही, मनात विचार सुद्धा आणायचा नाही दुसऱ्याचा वाईट भाव असा. पण मन हे इतकं चंचल आहे, मन चिंतिते वैरी न चिंती असा म्हणतो. अतिस्नेह पापशंकी, अतिस्नेह पापशंकी, असं पाप सुद्धा मी नाही असं शंकराचार्य म्हणतात. न सौख्यम न दुःखम चक्रवत परिवर्तनते सुखानिच दुःखानिच. क्षणात येतं क्षणात जातं. आकाशात आभ्र येतात आणि नाहीशी होतात. त्याप्रमाणे सुख येतं, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. संतच आपल्याला म्हणतात हे दुःख ते सुख मानून घ्यावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. हे सस्वरूप म्हणजे चिदानंद रूप शिवोहम शिव. हा विवेक करायला हवा. दुःख हे काहीतरी चांगलं होण्यासाठीच प्राप्त झालं असं म्हटलं की दुःख हे दुःख उरत नाही. परमेश्वराची करणी आहे, त्याच्या मागे काय हेतू आहे आपल्याला माहिती नाही. म्हणून सुखही मी नाही आणि दुःखही मी नाही, त्याच्या पलीकडे आपण म्हणतो गुणातीत व्हायचंय ना. स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत ना, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय, अशी स्थिती व्हायला हवी. पण हे सुख दुःख पुण्य पाप मिळवण्यासाठी आम्ही आराधना करतो, मंत्र म्हणतो. हे मंत्र सुद्धा मी नव्हे. आता याचा अर्थ काय हो? पुण्य पाप मंत्र तीर्थ यात्रा यज्ञ वेद ही सगळी साधनं आहेत. किंवा शरीर सुद्धा शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. हा भगवंताचा धर्म, परमात्म्याचा धर्म, गुणधर्म प्राप्त करण्यासाठी ही साधनं आपल्याला प्राप्त झाली आहेत. मग साधन म्हणजे साध्य होऊ शकेल का? कधीच होणार नाही. पण साधन वापरून साध्यापर्यंत जायचंय आणि साध्य हे असं आहे, ध्येय असं आहे, ते कधीच प्राप्त होणार नाही. परमेश्वर आपल्याला दिसेलच असं नाही, क्षणिक झलक दिसते आणि संपून जाते. म्हणून तो मंत्र, मग तो गायत्री मंत्र असेल, ओम त्र्यंबकमहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदनान मृत्योर्मुक्षेमामृतात असं म्हणणाराही मंत्र असेल, कोणताही मंत्र किंवा बीज मंत्र असतील, नवार्णव मंत्र असतील, हे मंत्र म्हणजे मी नव्हे. हे मंत्र माझ्यापर्यंत येण्याचा साधन आहे, मार्ग सुद्धा नाही. धर्म हा मार्ग आहे असं म्हटलं. म्हणून मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही. म्हणतो
की अन्य क्षेत्री एखाद्या ठिकाणी जर पाप घडलं तर तीर्थक्षेत्री गेल्यानंतर ते नष्ट होतं. पण तीर्थक्षेत्रावर जाऊन जर काही पाप केलं तर ते कायम होतं, ते नष्ट होत नाही. मग त्या तीर्थक्षेत्राचा काय उपयोग? गंगा सुद्धा नारदांना म्हणते की नारद मुनी तुम्ही जरा पाय चरण स्पर्श करा आम्हाला, कारण सगळ्यांची पापं धुवून 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 जी मलिनता आली आहे ती तुमच्या चरण स्पर्शानं नाहीशी होऊ दे, असं तीर्थ तिलाही अपेक्षित असतं. पण भगवंताच्या चरणापासून निघालेली गंगा सुद्धा जर असं म्हणत असेल तर अन्य तीर्थक्षेत्रांचं काय? म्हणून तीर्थ सुद्धा मी नाही, हे शुद्धतेचं एक साधन आहे, मनशुद्धीचं साधन आहे. कारण आपण म्हणतो हा देह शुद्ध करून भजनी रमावं, देह शुद्ध करावं, मन शुद्ध करावं, हे मनशुद्धीचे साधन आहे. ते म्हणजे मी नव्हे. न वेदा न यज्ञाः, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद धनुर्वेद आयुर्वेद म्हणजे मी नव्हे. किंबहुना वेदांनी आपण म्हणतो की वेद वाङ्मय ना हे निवृत्तीपर आहे, मुळीच नाही, ते प्रवृत्तीपरच आहेत. तुमचं जीवन कसं सुखी होईल याचंच ज्ञान वेद देतात. ऐहिक जीवन, आपल्याला माहिती आहे ऋग्वेदाची आराधना केली, उपासना केली तर पृथ्वीवरची सगळी सुख प्राप्त होतात. यजुर्वेदांनी आपण आराधना केली तर स्वर्ग सुख प्राप्त होतात. सामवेदाने देवता प्रसन्न होतात आणि अथर्ववेदाने सगळं मानवी जीवन सुखी होतं. मग कुठे इथे आत्मा कुठे मिळाला? वेदानी वेद प्रयत्न करतात आत्मा कसा आहे सांगायचं. न इति न इति असंही वर्णन करतात. मग न इति न इति असं जे म्हणतात ते वेद म्हणजे मी आहे का? नाही हो, असा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, असं जणू काही शंकराचार्यांना सांगायचंय. न वेदा न यज्ञाः, यज्ञांचे तर किती प्रकार आहेत. अग्निहोत्रापासून ते यज्ञ सत्रांपर्यंत, दीर्घ सत्रांपर्यंत हे यज्ञ माझ्या प्राप्तीसाठी उपयुक्त ठरतात, पण ते यज्ञ म्हणजे मी नव्हे, हे तुम्ही लक्षात घ्या. मग मी म्हणजे कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चित आनंद रूप जो शिव ना तो मी आहे, हे लक्षात. भोजनम नैव भोजन न भोगता, मी भोजन नाही. भोजन नाही म्हणजे काय? खाण्याचं कार्य देह करत असतो, इंद्रिय करत असतात. इंद्रिय म्हणजे मी नाही. एखाद्या सुगृहिणी स्वयंपाक केला, ताट वाढलं, पण ताटातला घास पोटात जाईपर्यंत, ओठात जाईपर्यंत दैवयोग असावा लागतो. तर तसंच ताटावरून उठावं लागतं. त्या ताटामध्ये वाढलेलं भोजन म्हणजे मी नव्हे, त्या पृथ्वीतून निर्माण झालेलं उद्भिज आहे ते, त्यांनी तयार केलेले पदार्थ आहेत. हे सगळे पदार्थ शरीराला बळ देतात. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, शरीरात बळ असेल तर आत्मबल वाढायला मदत होते. पण शरीराचं बळ वाढलं आणि त्यातून अपकार प्रवृत्ती वाढली तर काय उपयोग आहे? म्हणते भोजन सुद्धा मी नव्हे. मग भोज्य, भोज्य म्हणजे खाण्यास योग्य पदार्थ, जे पदार्थ बनवलेत ते मी नव्हे. खरं म्हणजे 12व्या अध्यायात गीतेच्या सद्गुरूंची सेवा करण्यासाठी त्या सद्गुरूंचं भोजन पात्र मी होईन, त्यातले भोजन पदार्थ मी होईन, सद्गुरूंचे हात धुण्याचं पाणी मी होईन, असं शिष्य म्हणतो. एवढी गुरुनिष्ठा पाहिजे. आणि इथे शंकराचार्य सांगतायत की भोज्य सुद्धा मी नाही, जे खाण्याचे पदार्थ आहेत ते म्हणजे मी नाही. तो एक 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 घटक आहे. हे सगळे घटक माझ्यातून निर्माण झालेत, त्यांनी मला निर्माण केलेलं नाही. आणि मी भोगता पण नाही. भोगता याचा अर्थ भोजनाचा आनंद घेणारा, जेवणारा, कुठलाही सुखाचा आनंद घेणारा, सुख भोगणारा, एखाद्या गोष्टीचा उपभोग घेणे, भोजन करणे, हा भोगता सुद्धा मी नाही. कारण हे जीवाला, शरीराला प्राप्त होतं, आत्म्याला कुठे प्राप्त होतं? देवाला नैवेद्य दाखवून आपणच खातो, आपल्याला आवडीचे पदार्थ आपण देवाला नैवेद्य दाखवतो. पण भगवंत सांगतायत, शंकराचार्य सांगतायत, हा भोगता म्हणजे मी नव्हे. तुम्ही वाढलं ताट, मी बसलो, उपासाचे जिन्नस असतील, पंचपक्वान्न असतील, पण तो खाणारा मी कुठे?
रामकृष्ण परमहंसांनी शिष्यांना असं उत्तर दिलं होतं एकदा. कारण त्यांना आजार झाला, खाता येईना घशातून, अन्न जाईना. तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला खाता येत नाही ठाकूरजी. तेव्हा ठाकूर म्हणाले, अरे तुमच्या मुखानं मीच खातो, तुम्ही खाताय ना, मी खाल्लं पाहिजे असं कुठं आहे? अर्थात तुम्ही खाता म्हणजे मी खातो, हा उदात्त भाव झाला. पण आत्मा भोगत आहे का? आत्मा खातो का काही? नाही. देवाला नैवेद्य दाखवून आपणच खावा. त्याप्रमाणे आत्मा साक्षीभूत असतो. ठीक आहे, दाखवलत ना तुम्ही, छान आहे, असं म्हणतो आणि शांत राहतो. 5व्या श्लोकामध्ये त्याच्याही पुढची पायरी शंकराचार्य गाठतात आणि म्हणतात, न मृत्यूर न शंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर न मित्रम गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मृत्यू. अहो, तिथे मी यम नाही असं म्हणत नाहीत शंकराचार्य, मी मृत्यू नाही असं म्हणतात. आणि मृत्युर्मुक्षे मामृतात, या मृत्यूपासून माझी सुटका कर, अमृत तत्वापासून करू नको, असं आपण त्र्यंबकाला सांगतो, विनवतो. पण भगवान यमधर्म असं ज्यांचं नाव आहे, त्याला आपण मृत्यू म्हणून ओळखतो. पण तो यमधर्म म्हणजे मृत्यू नव्हे, मृत्यू ही एक अवस्था आहे. एक श्लोक असा आहे, उत्पत्तींच विनाशंच भूतानाम गतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस श्रियः ज्ञान वैराग्योश्चैव षण्णाम भवैति रण. यमधर्म हा भगवान यमधर्म आहे. ज्याच्याकडे ऐश्वर आहे, धर्म आहे, यश आहे, कीर्ती आहे, ज्ञान आहे आणि वैराग्य आहे. कठोपनिषदामध्ये नचिकेत्यानी यमधर्माकडून ज्ञान प्राप्त करून घेतलंय, आत्मज्ञान प्राप्त करून घेतलंय. हे वर्णन आहे यमधर्माचं. पण यमधर्म म्हणजे मृत्यू नव्हे. यमधर्म हरण करण्याचं काम करतो. तो काल आहे असं आपण म्हणतो. पण जो काही अपघाती मृत्यू येतो, काही नष्ट करतो. आपण म्हणतो की नैसर्गिक मृत्यू आला तर मनुष्य गेला असं म्हणतो, पण अपघाती झाला तर पुन्हा आणि त्याची पुढची सगळी कर्म करावी लागतात, तपासण्या करायला लागतात, सिद्ध करायला लागतं. काही अपघाती घडलं नाही, कुणी घातपात केला नाही हे सांगावं लागतं. हा मृत्यू जो आहे तो काय करतो? आपण म्हणतो की दारिद्र्यापेक्षा मरण बरं. दारिद्र्यात दुःख आहे ते मरणात दुःख कमी. किंवा जो प्रतिष्ठित माणूस आहे त्याचा अपमान केल्यास असता त्याला मरणाचं दुःख होतं, मरणप्राय होत. किंबहुना महाभारतामध्ये अश्वत्थाम्याचं केश वपन केलं आणि त्याला मरणाचं दुःख दिलं. किंवा शिशुपालाला मरण प्राप्त झालं. किंवा रुक्मिणी स्वयंवरामध्ये रुक्मिणीला जो अपमान सहन करायला लागला तो मरण झालं त्याचं. असं मरण म्हणजे मी नव्हे. जो मृत्यूला घाबरतो तो माझ्यापर्यंत येऊ शकत नाही असं जणू काही तो आत्मा म्हणत असतो. मी म्हणजे कोण आहे हे कळायला हवं, आत्मज्ञान व्हायला हवं. आणि म्हणून केवळ मृत्यू आला म्हणजे मी कळलो असं नाही. तो मृत्यू नष्ट करणारा, लय करणारा, लय तत्व आहे ते. तो म्हणजे मी नव्हे. न शंका, मी शंका नाही. शंका, आपण एका बाजूला शंकर या शब्दाची व्याख्या करतो, शंकरोती ती शंका, शंकरा. आणि शंका इथे का हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. हे काय आहे बरं? असं का बरं? अशी मनामध्ये शंका येणं, कुशंका, आशंका, तिथे एक शब्द आहे. हे शंका, आता म्हणतो आपण की शंकासूर असावं, प्रश्न विचारावेत, पण चांगले प्रश्न विचारावेत. एखाद्याबद्दल उगाचच शंका घेऊ नये. म्हणून शंकेचं रूप हे माझं रूप नव्हे, असं शंकराचार्य सांगतायत. न मे जाती भेद, जाती जनजा जायते, जन्माला येणे. आणि आपण व्यवहाराने म्हणतो जी जात नाही ना ती जात. मरेपर्यंत जात नाही, मेल्यानंतर सुद्धा जात नाही ती जात. पण ज्या जन्माप्रमाणे प्राप्त होते याला अर्थ काय आहे? भगवंतानीच आपल्याला सांगून ठेवलं ना, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः.
मग जातीभेद आले कुठून? म्हणून मी मनुष्य जातीचा आहे, मी प्राणी जातीचा आहे, चतुष्पाद आहे. हा, अशा या वेगवेगळ्या जाती नाहीत. आपण बघतो आता तांदूळाच्या सुद्धा किती जाती निघाल्या. आंबेमोहर आहे, जिरगा आहे, बासमती आहे, हे जाती. पण शेवटी कार्य काय? की भात करणं आणि त्यातून येणारे घटक शरीराला पोहोचवणं. या जाती मानायच्या कशाला? परवाच अशी एक चर्चा चालली होती, की कोणीही एखादा चांगला माणूस असेल, तर त्याची जात विचारायची कशाला? कारणच नाही ना. त्याचं सांगुलपण, त्याचं कर्तृत्व हीच त्याची जात असते. आणि म्हणून या जाती मी निर्माण केलेल्या नाहीत, माझ्यापासून निर्माण झालेल्या नाहीत. अर्थात त्या जातीने मलाही निर्माण केलेलं नाही. म्हणून जातीभेद म्हणजे मी नव्हे. भेद पुन्हा नानाविध प्रकार. मुळात शंकराचार्य सुद्धा अद्वैतवादी आहेत. आणि म्हणून द्वैत ज्यांना मान्य नाही ते भेद कसे मान्य करतील? म्हणून कोणताही भेद नाही. न भेदः अभेदः, न एकः न अनेकः एकः. हे ऐक्य आहे. आणि म्हणून मी जातीभेद मानत नाही. मी एक आणि एक आहे. आत्म्याची सगळी वैशिष्ट्य ह्या एकेका घटकातून आपल्याला कळत जातात. आणि म्हणून मी जातीभेद म्हणजे मी नव्हे. पिता नैव मे, नैव माता, न जन्म. पिता नैव, मी पिता नाही. म्हणजे काय हो? की माझा पिता नाही असं होईल. मी पिता नाही. पिता म्हणजे मी नव्हे. पिता म्हणजे आत्मा नव्हे. एका बाजूला म्हणतो आपण, की पित्याला पुत्र झाला, की तो म्हणतो आत्मज. माझ्या आत्म्यापासून जन्माला आला. पण पिता म्हणजे पालनकर्ता, जन्मदाता. पित्याचे सुद्धा 5 प्रकार आहेत ना. एक जन्मदाता आहे, एक पुन्हा पालनकर्ता आहे, ज्ञानदाता आहे, हितचिंतक आहे, पितृवत म्हणतो, पितृतुल्य म्हणतो आणि एक अध्यात्माचं मार्गदर्शन करणारा गुरु आहे. हा गुरु पिता असतो. पण तरी सुद्धा पिता म्हणजे मी नव्हे. असं शंकराचार्य आपल्याला सांगतात. नैव माता. आता मातृदेवो भव, पितृदेवो भव याला विसंगत असं हे विधान आहे का? पण माता म्हणजे कोण? देवकी माता आहे, कुंती माता आहे, यशोदा ही माता आहे. हां. पण माता याचा अर्थ काय? केवळ जन्म देणारी आई म्हणजे माता का? पालन करती माता नव्हे का? मग मला कोणी निर्माण केलं? आत्म्याला कोणी निर्माण केलं? तो अजय आहे ना. त्याला जन्मही नाही आणि तो अनंत आहे. आणि म्हणजे म्हणून माता निर्माण करणारी, जन्म देणारी अशी जी कोणी आहे शक्ती, ती म्हणजे मी नव्हे. सृष्टी सुद्धा माताच आहे ना. पृथ्वी माता आहे. ती निर्माण करते. पण ती म्हणजे मी नव्हे. त्याच्या पलीकडे मी आहे, असं शंकराचार्यांना सांगायचं. आणि जन्म 84 लक्ष योनीमधून जन्म घ्यायचे, फिरायचे. या 84 लक्ष योनी म्हणजे मी आहे का? हे मी सहज हसत केलेलं कार्य आहे. ब्रह्मदेवाने केलेली सृष्टी निर्मिती आहे. ही मायेची शक्ती आहे, करणी आहे, ब्रह्माची नव्हे. प्रकृती आणि पुरुष, पुरुष कार्य नव्हे हे, प्रकृतीचं कार्य. ब्रह्म, माया, प्रकृती, पुरुष म्हणून जन्म म्हणजे सुद्धा मी नव्हे. बघतो आपण, की सहजपणे 66% कीटक आहेत अहो. सगळ्यात जास्त संख्या त्यांची आहे. मग मनुष्य प्राणी आणि मग चतुष्पाद. मग त्याच्यामध्ये असंख्य पायांचे, पाय नसलेले सर्पासकट किती प्राणी आहेत. आणि म्हणून हे जन्म घेणं आणि जन्म संपणं म्हणजे मी नव्हे. ह्या अवस्था आहेत. मृत्यू ही अवस्था आहे. जन्म ही अवस्था आहे. अवस्था बदलते आणि म्हणून तो जन्म ही मी नाही. हे लक्षात ठेवावं. त्याच्याही पुढे जाऊन म्हणतायत, "न बंधुर, न मित्रः, निमित्रम, न गुरुः, नैव शिष्यः." न बंधू. आपण एका बाजूला म्हणतो, "त्वमेव माताची पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव." आराधना करतो आपण. हां. पण इथं बंधू म्हणजे कोण? सहोदर. ब्रह्मानंद सहोदर म्हणतो आपण वाङ्मयीन आनंदाला. पण ब्रह्मानंद हा वेगळा आहे. सह उदर आहे. एका उदरातून आला तरी सुद्धा तो बंधू माझा नाही. एकटा, मी एकटा आहे. आत्मा एकटा आहे. आत्म्यातून काही निर्माण होत नाही. काही निर्माण होत नाही. आत्मा आत्माच. निर्माण कोण करतं?
माया करते. ब्रह्म नाही निर्माण करत, माया निर्माण करते, सृष्टी रचना करते. तो बंधू म्हणजे मी नाही. आपण म्हणतो भावाला भाऊ म्हणत नाहीत लोक, मानत नाहीत, पण भरतासारखा बंधुभाव जगात नाही. सागराला सागराचीच उपमा द्यावी, हिमालयाला हिमालयाचीच उपमा द्यावी, त्याप्रमाणे रामभरताच्या बंधुभावाला रामभरताचीच उपमा. हे जरी असलं तरी बंधू नाही, माझं कोणीही भाऊ नाही, मी एकटा आहे. असतील हा बंधुभावाने मी वागवेन त्यांना, पण मी एकटा आहे. आत्मा हा एक आहे. न बंधुर न मित्रम. आपण म्हणतो विद्यामित्रम प्रवासेषु भार्यामित्रम गृहेषु च व्याधिस्तस्य औषधम मित्रम धर्मो मित्रम मृतस्य च. मित्र प्रवासात विद्या, घरात भार्या, आजारात औषध आणि जीवनामध्ये धर्म हा मित्र असतो अंतिम. पण तो मित्र म्हणजे मी नव्हे. बघा, इतकं चांगलं काम करून सुद्धा तो मी नाही याची जाणीव पाहिजे. हे वास्तव आहे, सत्य आहे, असं शंकराचार्य सांगतात. हा मित्रामध्ये त्र आहे, त्रयत्रायते, रक्षण करणे, अनिष्टापासून, संकटापासून, दुःखापासून रक्षण करतो. हा गोड बोलतो, आपले गुण सांगतो, तो खरा सन्मित्र असतो. पण होतं काय, मित्राची पाठ फिरली की काय कसं आहे आम्हाला माहिती असं म्हटलं तर काय होणार? तो मित्र असतो का? खरा मित्र कोण आणि खोटा मित्र कोण हे ओळखायला पाहिजे. आणि म्हणून मित्र म्हणजे मी नाही, काहीच ओळखायला. तो मित्र मी नाही, मी गुरु नाही आणि मी शिष्य सुद्धा नाही. आता गुरु शिष्य संबंध धरावे ते पाय आधी आधी, गुरुचे पाय आधी धरावेत असं म्हटलं. पण गुरु हा शिष्याला दान, विद्यादान देतो. गुरु आत्मज्ञान ओळखायचं कसं आहे सांगतो, पण आत्मा नाही दाखवू शकत. म्हणून गुरु आणि शिष्य, ज्ञानेश्वरांनी अनुभवामृत लिहिलं, अमृतानुभव. त्याच्यामध्ये म्हटलं कोण गुरु आणि कोण शिष्य, कोणी कोणाला नमस्कार करायचा. वारकरी संप्रदायात एकमेकांना नमस्कार केले जातात, पण कोणीच श्रेष्ठ नाही, कोणीच कनिष्ठ नाही. तिथे कोणीच कोणाला नमस्कार करण्याचं कारण नाही. कारण दोन्हीकडे शिष्यामध्ये आणि गुरुमध्ये सुद्धा शिवतत्वच आहे. शिवतत्वानी शिवतत्वाला ओळखायचं आहे. श्रेष्ठ आणि कनिष्ठाचा भाग मानण्याचं कारण नाही. बरं, शिष्य अधिकारी असेल आणि गुरु अनधिकारी असेल तर शिष्याचं कल्याण होत नाही. उलट गुरु अधिकारी आहे आणि शिष्य अनधिकारी आहे, योग्य शिष्य मिळाला नाही तरी त्याचं भलं होत नाही. भगवद्गीता सुद्धा सांगते आणि भागवत सुद्धा सांगतं की अशिष्याय न देयम. अथर्व शीर्षामध्ये सुद्धा अशिष्याय न देयम, जो अशिष्य आहे त्याला देऊ नये. मग शिष्य आणि अशिष्य कोण असा भेद मला मान्य नाही, आणि म्हणून मी गुरुही नाही आणि मी शिष्यही नाही असं शंकराचार्य सांगतात. सर्वांचं भलं करणारा तो साक्षीभूत आत्मा आहे. तो चिदानंद रूप, सच्चिदानंद रूप शिव म्हणजे मी आहे. सगळ्यांचं भलं करणारा मी आहे. शिव महादेव, शंभू महादेव फक्त आपण उमेला उपदेश करतात, उमा महादेवांना उपदेश करते, सांगते. मग हे एकमेकांना समान मानतात. तिथं श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव नाही. म्हणून गुरुही नाही मी आणि शिष्यही नाही. असं म्हणून मी कोण आहे असं शंकराचार्य सांगतायत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. झालं का? इथे आता पुन्हा 6व्या श्लोकाला. 6व्या श्लोकामध्ये आपल्याला शंकराचार्य सांगतायत बघा, यामध्ये आता जर विश्वरूप विराट रूप मानायचं झालं तर मी कोण आहे हे ओळखायचं झालं तर आपण म्हणतो ना, सृष्टीमध्ये बघावं, विराट भगवंताचं दर्शन घ्यावं. आणि म्हणून हा अक्षर रूप जो आहे, सत्य रूप जो आहे, जो पुरुष रूप जो आहे, जो आत्मा आहे, त्याचं विराट रूप कसं आहे हे शंकराचार्यांना अपेक्षित आहे. अग्नी हे त्याचं मस्तक आहे, त्याचे डोळे म्हणजे सूर्यचंद्र आहेत, दिशा म्हणजे कान आहेत, वाणी म्हणजे वेद आहेत, वायू हा प्राण आहे, आणि हृदय म्हणजे विश्व आहे, आणि
त्याचे पाय म्हणजे पृथ्वी आहे. असं हे विराट रूप दर्शन समोर ठेवलं की आपल्याला कळतं की मगाशी आलेले सगळे घटक या विराट रूपामध्ये एक एक अवयव म्हणून आले, संपूर्ण रूप म्हणून आलेले नाहीत. म्हणून कठोपनिषदामध्ये असं म्हटलं की कोण श्रेष्ठ आहे? वाणी, मन, बुद्धी, आत्मा, हिरण्यगर्भ आणि अविक्रिय मुख्य परमात्मा हा श्रेष्ठ आहे. आणि प्रथम मुंडकामध्ये 16 कला सांगितल्या आहेत आत्म्याच्या. त्या या 16 कला म्हणजे आतापर्यंत आलेले सगळे एक एक घटक अवयव आहेत. त्याच्यात पंचमहाभूत आहेत, इंद्रिय आहे, प्राण आहे, श्रद्धा आहे, ज्योती आहे, अन्न आहे, मन आहे, वीर्य आहे, तप आहे, कर्म आहे, लोक आहे आणि नाम आहे. 16 कला या आत्म्याची लक्षणं आहेत, म्हणजे आत्मा नव्हे. हे लक्षात ठेवायला हवं. आणि म्हणून जो 6वा श्लोक आहे तो आपल्याला बघावा लागतो. शंकराचार्य सांगतात, अहम निर्विकल्प. वेळ झाली आहे पण हे पूर्ण करणार आहे. 5 मिनिटं अधिक आणखी घेता येतील अशी सवलत आपल्याला आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम न च असंगतम नैव मुक्तिर्नमेयः चिदानंद रूप शिवोहम शिवो. मग मी कोण आहे? अहम निर्विकल्प. मला कोणताही विकल्प नाही, पर्याय नाही. एक आणि एक, एकमेव आत्मा आत्मा आत्मा. मला कुठलाही आकार नाही, निराकार आहे मी. अहम निर्विकल्प. निराकार, निराकार रूप आहे. म्हणजे आपण म्हणतो पाणी कसं आहे, ज्या भांड्यात ठेवावं तसं. पाण्याला त्याचा स्वतःचा आकार नाही, तसा आत्म्याला एकच एक आकार, किंबहुना आकारच नाही. जर आकार असता तो दिसला असता, रूप दर्शन झालं असतं, पण ते दिसत नाही. तो निराकार आहे, निर्गुण निर्गुण आहे, सत्वर तमाच्या पलीकडे आहे. मग कोण आहे मी? विभुत्व. विभू, वि म्हणजे विशेष, भू म्हणजे असणं, विशेष असं तेज ज्याला आहे. आपण 10वा अध्याय बघतो, विभूती योग. या वेगवेगळ्या विभूती सांगितल्या आहेत ना. ओंकार रूप मी आहे, हिमालय म्हणजे मी आहे, मेरू म्हणजे मी आहे, शिखरी नाम मेरू ना. नद्यांमध्ये गंगा मी आहे. मग हे जे सगळं सांगतायत विभुत्व, म्हणजे याचा अर्थ काय? की जिथे अलौकिकत्व आहे, जिथे दिव्यता आहे, जिथे तेजस्वीपणा आहे, सत्यम शिवम सुंदरम आहे, तिथे तिथे मी आहे. तो मी आहे, तो मी आहे. सोहम सोहम हे उत्तर त्या शिष्याला मिळालं. कोहम तत्वमसी, ते तू आहेस. मग शिष्य विचारतो, हा म्हणजे मी आहे का, मी आहे का? नाही नाही. मग गुरुला शिष्याला कळतं की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. विभुत्वाच्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. सर्व इंद्रियांचं जे तेज आहे ना, ते तेज मी आहे. आपण म्हणतो प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेज असतं, बघावं, ते दिसतं आपल्याला. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये तेज आहे. हाताला म्हणजे पुन्हा कांती आहे ना, त्वचेला सुद्धा कांती आहे, म्हणजे तेज आहे. प्रत्येक वस्तूला तेज आहे. ती निर्जीव असो किंवा सजीव असो, त्याचं त्याला तेज आहे, त्याची त्याला शक्ती आहे. म्हणून सर्व कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांची शक्ती जी आहे, ते माझं रूप आहे. ते तेज म्हणजे मी आहे. हे शंकराचार्यांना पटतं आणि ते आपल्याला समजावून देत आहेत. मग पण मी कोण नाहीये? नच असंगतम. संग, संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामा. तो संग म्हणजे आसक्ती. आणि असंगतम, संगतम, सं अधिक गम गच्छ गच्छती, बरोबर जाणारा. आपण म्हणतो की काय, संगती संग दोषेण, संगतीनं संग दोष लागतो. म्हणजे ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वाण नाही पण गुण लागतो. नच असंगतम, मला कोणाचीही संगत नाही. म्हणजे मी कोण आहे? मी एकटा आहे. कोणाच्याही सहवासात मी राहत नाही, एकटा आहे, एकटा आहे. 10 इंद्रियांचा संघात आहे. या संघातामध्ये मी आहे, शरीरामध्ये मी आहे असं म्हणतात, पण तरी सुद्धा मी एकटा आहे. झोपेमध्ये झोप कोण घेतं? इंद्रिय झोपतात. आत्मा जागा असतो, शरीरातून बाहेर पडतो, हिंडून येतो.
आणि झोप संपली की आपोआप शरीरात येतो. कुठे असतो तो? नचा असंगत. कोणतीही संगत नाही माझी, चांगल्याची नाही, वाईटाची तर नाहीच नाही. म्हणून मी एकटा आहे, एकला चलोरे. असं माझं काम असतं. मी साक्षीभूत असतो, सदैव जागृत असतो आणि शरीराचं कार्य कसं चाललंय हे पाहत असतो. न मुक्तीर न मेयः. मगाशी मोक्ष म्हटलं, इथे मुक्ती. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूप आहे, तुलाच वेदांती आपण ऐकतो. मग मुक्ती, मुक्तता, कशापासून मुक्तता? षड विकारांच्या पासून मुक्तता, दुःखापासून मुक्तता, आनंदापासून मुक्तता नाही. हा, आनंद रूप ही मुक्ती सुद्धा मी नव्हे. जो मानतो ना मी बद्ध आहे, तो करकचून बांधला जातो. पण जो बांधलेला असून म्हणतो की मी मुक्त आहे, मला कोणतंच बंधन नाही, तो मुक्तच राहतो, सदैव नित्य मुक्त. ती मुक्तता म्हणजे मी नव्हे, कारण तो भाव आहे, ती जाण आहे, तो समज आहे. समर्थ रामदासांनी अनंत युगाची जननी नावाचा अभंग लिहिला. हा, शिवशक्तीचा प्रताप अर्धनारी नटेश्वर. शिवशक्ती, शिव आणि शक्ती, अर्धनारी नटेश्वर. जाणूनी समजोनी राहे तो ज्ञाता. उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता. ज्ञाता कोण आहे? हे रूप ज्याला कळतं, शिव आणि शक्ती. मी शिव आहे, शक्ती ही शिवांनी दिलेली आहे, निर्माण केलेली आहे. तो सगुण रूप व्हावं असं म्हणतो, म्हणून शक्ती रूप दिसतो. हा, आणि म्हणून मला कोणतीही मर्यादा नाही. मेय, मेय म्हणजे मापक, मापता येण्यास योग्य, मापन करण्यास योग्य. अमुक एवढा आहे, अमुक मैल रुंद आहे, अमुक मैल लांब आहे, उंच आहे, जाड आहे, बारीक आहे, असं काही मोजता येतं का आत्म्याला? नाही. न मेय न मुक्तीर न मेय. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिव. सच्चित आनंद रूप असा शिव म्हणजे मी आहे. तो शिव म्हणजे मी आहे. तो शिव म्हणजे मी आहे. म्हणजे हे सगळ्या अधिभौतिक, हा, अधिदैविक आध्यात्मिक, अधिदैविक आध्यात्मिक विभूती आहेत, त्या सुद्धा माझ्या शरीरात आहेत, विराटाच्या स्वरूपात आहेत. तो म्हणजे विराट नव्हे, विराट हा वेगळाच आहे, शिव हा वेगळा आहे, आनंददायी आहे, तो कधीच नष्ट होणारा नाही. आणि म्हणून म्हणतो ना की आत्मा हा कसा आहे? आत्मा हा भिजवता येत नाही, तोडता येत नाही, मोडता येत नाही, भासता येत नाही, कापता येत नाही, असं आहे ना. भगवद्गीतेमध्ये आपण वर्णन वाचतो ना, असं अविकार्य, हा, अविनाशी, अज असा जो आहे तो आत्मा आहे. आणि ते माझ्या जीवनाचं रूप आहे, ते माझं रूप आहे, तो मी आहे. म्हणजे आपल्या देहामध्ये जो आत्मा आहे, जो आपल्याला दिसत नाही पण जाणवतो, कळतो, त्या आत्म्याचं रूप या निर्वाण षटकातून शंकराचार्यांनी आपल्याला समजावून देण्याचा प्रयत्न केलाय, तो आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मी असं म्हणते की माझा अभ्यास करण्यासाठी मी हे बोलते, हे प्रकट चिंतन असतं. त्यातलं काही पटण्यासारखं असेल ते घ्यावं, जिथे मतभेद असतील ते आपले आपण दूर करून घ्यावेत, असं म्हणून मला आणखी एक श्लोक म्हणासा वाटतो. पहिल्यांदा आपण कर्पूर गौरम करुणावतारम म्हटलंय, आता म्हणूया शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरिः ओम तत्सत्. शुभम भवतु. पसायदान म्हणायचे का? तर पसायदान म्हणूया आणि थांबूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरिः ओम तत्सत्. शुभं भवतु. गणपती मोरया.